सई, 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 अगं सई, सई थांब, सई थांब. कुठे निघाल एवढं काय काही? मम्मा डॅडू आलेत ना घरात, म्हणून मग लगेच निघाले मी. आणि इथे पण दादा मामांनी एवढी चांगली गोड बातमी दिली आहे. तुम्हाला पण सगळ्यांना एन्जॉय करायचं असेल ना, मग मी कशाला उगाच तुमच्या घरात मध्ये मध्ये. तुमच्या घरात म्हणजे एका क्षणात हे घर परक झालं तुला? नाही तसं नाही, पण. आणि कसली आनंदाची बातमी? आणि कुणाला आनंद झालाय? आम्हाला अजिबात आनंद झाला नाही. तुला झालाय? हो म्हणजे काय? आम्हाला बघू दे जरा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद. काय ग? हे बघा, दिसला आनंद? खरंच खूप खूप आनंद झालाय मला. वा 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 वा. वकिलाशी खोटं बोलू नकोस बेटा. ही नजर आहे ना, चेहऱ्यावरच्या मुखवट्यात लपलेलं खोटं लगेच पकडते. आणि तुझा चेहरा तर आमच्या मनावर ठसलाय. त्यातली रेष आणि रेष आम्ही ओळखतो. आणि या चेहऱ्याची जागा दुसरं कोणीतरी घेऊ पाहतो हे आम्हाला सहन होत नाहीये. आणि हे तुलाही सहन होत नाही आम्हाला माहितीये. जेवढा धक्का तुला बसलाय ना, तेवढा आम्हालाही बसलाय. त्याचं एकच कारण आहे सई, जितकं आमचं तुम्हा दोघांवर प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम नसतं तर गणपती दादाकडून झालेला अपमान तो सहन केला असतास? प्रेम नसतं तर तुझ्या आईने जे पैसे पाठवले आणि त्यावरून जो तमाशा झाला तो सोडवायला आणि गैरसमज दूर करायला मदत केली असतीस? प्रेम नसतं तर आदित्यच्या आजारपणात तू रात्रभर दाराबाहेर उभी राहिली असतीस? प्रेम नसतं तर आदित्यला शोधत फिरली असतीस? प्रेम नसतं तर वंदूच्या वाढदिवसाला तू संस्थेत आदित्य सोबत गेली असतीस? प्रेम नसतं तर आज फराळ करायला शिकली असतीस? प्रेम नसतं तर या घरात पाऊल तरी ठेवलं असतंस? प्रेम नसतं तर आता आम्ही जेवढं काय बोलतोय ते बोलणं ऐकून घेतलं असतंस? आज आत्ता या क्षणी आदित्यने त्याच्या पगारातून दिलेली रातराणी आजही तुझ्या कानात आहे. आणि हीच रातराणी मनात आहे त्याच्या. सही ठरलेलं लग्न मोडता येतं, पण या लग्नामुळे मोडलेलं मन कधीच जोडता येत नाही. अजूनही वेळ तुझ्या हातात आहे सई. आणि हाच हात आदित्यच्या हातात देण्याची हीच एक संधी आहे. सई, तू फक्त एकदा म्हण की तुझं आदित्यवर प्रेम आहे. बोल सई बोल. तू तुझ्या तोंडून बोललीस ना तर हे मामा तुझ्यासाठी सगळ्या जगाशी वैर घ्यायला तयार आहेत. आम्हाला दादाने घरातून बाहेर काढले तरी चालेल, पण तुला या घराची सून केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. बोल सई बोल ना. बोल सई की तुझं आदित्यवर प्रेम आहे. बोल बोल. अगं बोल ना. बोल बोल सई बोल. काय मस्त सीन होता ना. तुम्ही पण एकदम सॉलिड परफॉर्म केलं. मी सुद्धा चांगली ऍक्टिंग केली ना? हा, तुम्हाला 2 सेकंद रिअल वाटलं ना की मी हो म्हणणार आहे म्हणून? कोणत्या ऍक्टिंग बद्दल बोलतेस तू? आता करतेस ती की मगाशी घरातून रडत रडत बाहेर पडलीस ती? मी कुठे रडत होते? पुन्हा खोटं. आम्हाला माहितीये की तुला भयंकर वाईट वाटलं होतं आणि अजूनही वाटतंय. मामा, अहो आदित्यचं लग्न ठरणार होतंच. मला का त्याचं वाईट वाटेल? आज आदित्यचं ठरलंय, उद्या माझं लग्न ठरेल आणि आदित्यला सुद्धा त्याचं काही वाटणार नाही. असं कसं म्हणतेस तू? कारण आम्ही दोघं खूप चांगले मित्र. बस बस झाली ती मैत्रीची टेप. सारखं तेच तेच ऐकून वीट आलाय. तुला काय वाटतं आम्हाला यातलं काही कळत नाही? आम्हाला प्रेमाचा अर्थ कळत नाही? मी कधी प्रेमात पडलोच नाही.
प्रेमाला मैत्रीचं लेबल लावून आपण आपल्या जखमांवर मलम लावत असतो, पण एकदा का हातून खरं प्रेम निसटलं ना की जी जखम होते ना ती आयुष्यात कधीही भरून निघत नाही. शांत हो भाई, शांत. अरे कोणीतरी समजावा ना हिला. अरे जाऊ दे ना, त्या दोघांनी काही वाटत नाही आणि वाटणारही नाही, तर आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं. जा सई, जा जातो. आनंदात आहेस ना? आहेस ना आनंदात? मग तशीच आनंदात राहा. तिला आज नाही कळणार, पण कळेल एक दिवस. मनाला खोटं सांगून मनाची 4 दिवस करमणूक करता येते, फार काळ मनाला नाही फसवता येत. त्रास होतो. हे फसवणूक आहे, फसवणूकच आहे. नाही अरे काय कोणी केली फसवणूक? काय बोलतोस तू? चिडतोस कशाला? आणि मला काही कळतच नाहीये. अरे बाबा ती मुलगी आहे ना मेघना, एकदम छान मुलगी आहे. अरे मी भेटलोय तिला, आपल्या घरासाठी एकदम परफेक्ट मुलगी आहे. हे कोणी ठरवलं? हा, हे तूच ठरवलंस. मी आणि दादा मामाने थेट जाऊन लग्न ठरवलं आमचं. अरे पण तू अरे मोठा झालोय म्हणताना मग असं लहान मुलासारखंच का वागवत यार मला सारखं? कोण लहान मुलासारखं वागवतंय तुला? अरे तू मोठा झालाय म्हणून तर लग्न ठरवलं ना तुझं. कुणाला विचारून? माझं लग्न आहे ना, मग मला विचारा ना. अरे बाबा तुला विचारायलाच दादाने मगाशी फोन केला होता की नाही? त्याला विचारणं नाही, त्याला सांगणं म्हणतात मामा. नाही, मुळात मला कोणाशी लग्न करायचंय, कोणाशी नाही करायचंय, मुळात मला लग्न करायचंय का नाही मला विचारणं उभा आहे ना मी इथे. अरे मामा म्हणजे काय तुझं लग्नच करायचं नाहीये का काय? अरे हे बघ तू चिडू नकोस. तू ना थोडा शांत हो. काय अरे काय सांगा, समजावा आला. हे होणारच होतं, म्हणूनच सांगत होतो आधी जागा हो, जागा हो. अरे काय चाललंय? मला ना तुमचं काय म्हणणं आहे ना तेच कळत नाहीये, आणि आधीच तर बिलकुल कळत नाहीये. अरे हे काय? तुला सईशी लग्न कर म्हटलं तर त्याला तू नाही म्हणालास. आम्ही मित्र आहोत म्हणून तिचं लग्न जुळवायला निघालास. आता तुझं लग्न ठरलंय तर हा असा अखंड तांडव करतोयस. म्हणजे तुला नक्की काय हवंय? काय जा बाबा. उत्तर हवंय दादा मामाकडून. जे जे माझे निर्णय असतात ते नेहमी तोच का घेतो? असंच का वागतो तो नेहमी? आणि एकदा सांग ना म्हणा, माझ्या आयुष्याचं काय करायचं ठरवलंय ते. जोपर्यंत हे उत्तर मला मिळत नाही मी लग्नाला तयार होणारच नाही. चला रघ्या, निघतो मी. हे बघ, आता आपली पुढची भेट बहुधा साखरपुड्याच्या दिवशीच होईल का? हे बघ, तू जे काही म्हणशील ना ते करायला आम्ही एका पायावर तयार आहोत. अरे पण तुझा भाचा तो तयार होईल का? म्हणजे काय? नाही, तू इथं ठरवून सगळं मोकळं झालंयस रे, पण त्याला तिकडे त्याची काय कल्पना आहे का? रे रघ्या, लग्नाचं वय झालेल्या मुलाला कधीतरी आपलं लग्न ठरणार याची कल्पना असतेच नाही का? तसं नव्हे रे, त्या दिवशी त्यांनी मेघनाला धड पाहिलं सुद्धा नाही हो. आता त्याची काही हरकत नाही. अरे माझ्या निर्णयावरती तो हरकत घेणार नाही, तसे संस्कार आहेत त्याच्यावरती रघ्या. हे बघ, माझ्या शब्दाबाहेर तो जाणार नाही याची खात्री आहे, म्हणून तर मी परस्पर निर्णय घेऊन मोकळा झालो. काय बरोबर आहे. आणि हे बघ, असं असेल तर ठीकच आहे हो, पण काय आहे दादग्या, ही आजकालची मुलं, अरे त्यांचा नेम नाही. आई बापाला अंधारात ठेवून कुठेतरी दिवे लावतात.
आणि आधीच तू त्याचा मामा, आणि त्यात तुला आणखीन मामा बनवायला त्याला वेळ लागणार नाही. हे बघ रग्या, हे बघ दादग्या, मी मुलीचा बाप आहे, म्हणून मला जी काळजी वाटते ना ती मित्र म्हणून मी तुझ्या कानावर घातली, एवढंच कळलं. हो. आणि हे बघ, तुझा जो भाचा आहे तो शहरातला, त्यात मुंबईत वाढलेला, जर का त्याचं कुठे काही छुप प्रेम प्रकट असलं ना तर माझी मुलगी इथं कर्माला हात लावून बसेल आणि त्याची प्रेयसी आसवड हाळीत बसेल. दोन गोष्टी जुळून आल्या आहेत, आदित्य आणि मेघनाची पत्रिका आणि त्या दोघांचं लग्न. आदित्यराव, तयारी करू लागा लग्नाची आणि मनाची. हे माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट. असं नको करूस, मग मी प्रेमात पडेन. नाही ना तू, आई शपथ, तुझ्या लक्षात आहे माझं नाव. मी MBA काय सोडलं, तू तर मलाच सोडून दिलंस ना. नाही नाही, पण मला माहितीये, मला सगळं माहितीये. काय माहितीये तुला? हेच की तुझ्या आयुष्यात कुणीही आलं गेलं ना तरी तू मला विसरूच शकत नाहीस, कारण मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. ओए काय सई, ऐक ना सई. ओए अगं काय झालंय, अशी शांत शांत काय आहेस? नाही काय नाही. अगं दिवाळी आली आहे, दिवाळी म्हणजे ऑल टाइम फेवरेट शॉपिंग करण्याचा सीझन, आणि मी म्हणूनच आली आहे इकडे. ओ अच्छा. काय फक्त ओ अच्छा? अगं शॉपिंगचं नाव ऐकूनही तू एक्साइट होत नाहीयेस. सई ओय मला सांग काय झालं. नाही काही झालं नाही आणि काहीच गडबड नाहीये, माझा मूड नाहीये. अगं मग मी तेच म्हणतेय, आपण शॉपिंगला जाऊया, मग लगेच तुझा मूड मस्त होईल. हा बरं, शॉपिंगला नसेल जायचं तर फक्त तुझ्या गाडीतून राऊंड मारायला जाऊया. किती दिवस झाले ना आपण दोघी अशा उगाच भटकायला गेलोच नाही. चल ना चल ना चल ना. नाही ना, नको ना, खरंच नको प्लीज. अरे यार, तुला माहितीये बाहेर ना दिवाळीमुळे मस्त असा कलरफुल माहोल झालाय, आणि तू काय घरात ब्लॅक अँड व्हाईट जिंदगी जगतीये. बर मग मला सांग आधी काय झालंय. नाही हे बघ, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. हा तू मला ओळखत नसलीस ना तरी मी तुला बरोबर ओळख, त्यामुळे खरं खरं सांग. ना ग काय सांगू मी तुला. आदित्य काय झालं त्यांना? ठीक आहेत ना ते?
नाही तो ठीक आहे, पण त्याचं बोल ना. त्याचं लग्न ठरलंय. नाही ना? अगं ही गुड न्यूज आहे ना. एक मिनिट नाही ना, तुला कळतंय ना मी काय बोलले ते? आदित्यचं लग्न ठरलंय एका मुलीबरोबर. कळलं मला, कळलं. अगं पण मग ही चांगली गोष्ट नाहीये का? तुला वाईट नाही वाटत आहे याचं? सई, वाईट वाटून घ्यायचं ठरवलं असतं ना तर आज मी तुला इथे भेटायला आलेच नसते. कारण कसं आहे, जिला मी बेस्ट फ्रेंड मानते ती इतके दिवस आपल्याला साधा एक मेसेज सुद्धा करत नाही. वाटलंय मला थोडंसं वाईट, पण इट्स ओके. आपण खुश राहायचं. आपण हसत राहिलो ना की आपलं सगळं दुःख आपल्या स्माइलच्या मागे लपून जात. नाही ना, आय एम सॉरी. हा चल चल, तुझं सॉरी वगैरे ऐकायला आले नाहीये मी इकडे. पटपटावर चला. नाही, पण तुला आदित्यचं लग्नाचा त्याचं तर मला अजिबात वाईट वाटलं नाही. कारण काय आहे, मला माहित होतं हे आज ना उद्या होणारच होतं. आणि मला हेही माहितीये की आदिंचं माझ्यावर प्रेम नाहीये. पण म्हणून आपण स्वप्नच बघू शकत नाही असं थोडीच आहे. झालाच एखादा चमत्कार तर, पण नाही झाला चमत्कार. इट्स ओके. नाही पडले ते माझ्या प्रेमात. इट्स ओके. ठरलंय त्यांचं लग्न. इट्स ओके. इट्स ओके ना सई? तू ओके वाटत नाहीयेस सई. तुला का वाईट वाटतंय? तू प्रेमात आहेस का आदिंच्या? नाही ग, नाही ना. मी प्रेमात वगैरे नाहीये. माझ्यापासून लपवू नको हा काही. तुझा चेहरा बघून कळतंय सई, हे जे काही होतंय तुला हे प्रेम नाही तर काय आहे? नाही ग, नाही ना. नाही, तसं काही नाहीये. मग तू का अपसेट आहेस? सांग, का अपसेट आहेस तू? मला नाही माहिती यार, मी का अपसेट येते. कदाचित खूप जवळचा, खूप खास मित्र आता लांब जाणार आहे. त्याच्या आयुष्यातली प्रायोरिटी मी नसून दुसरीच कोणीतरी व्यक्ती होणार आहे आणि मी लांब पडणार आहे. या सगळ्याचा त्रास होतोय. कदाचित याचा होतोय मला त्रास. अगं पण मग हे होणारच होतं ना. याचा त्रास का होतोय? आदित्यांचं तर सगळं चांगलं होतं ना आयुष्यात. मग बस, त्यांनी खुश असायला हवं. आदित्य खुश आहेत ना सई? आदित्य खुश आहेत ना? खुश असायला हवं. आणि नसल्या तरी त्याने खुश असायला हवं. आणि मी सुद्धा खुश असायला हवं. पण खरंच तू खुश आहेस का? आणि नसशील तर का खुश नाहीयेस याचा विचार. तुला आयुष्यात नक्की काय हवंय याचा विचार. आणि सगळ्यात आधी तू आदित्यांच्या प्रेमात आहेस का याचा विचार. मी खरंच आदित्यच्या प्रेमात आहे?